गरज नाही आणि प्रत्येकाच्या मोबाईलवर आलेलं आहे की नेमकं तट्टूजवळा ग्रामपंचायतनं तट्टूजवळ्यासाठी नेमकं काय काय केले तर जी पूर्ण लिस्ट तुमच्याकडे आलेली आहे। परत परत नाव घेऊन मी वेळ वाया घालणार नाही, पण आता ही संपूर्ण तुम्हाला घर परत भेटणार आहे, पण प्राथमिक स्वरूपात 4 जणांना या ठिकाणी आपण वाटप करणार, प्रत्येकाला भेटणार आहे, भरपूर आहे। जवानांच्या बळावर, शेतकरी राजाच्या हातावर, संतांच्या विचाराने आपला देश पुढे जात आहे, याचं सर्व श्रेय त्या वीर जवानांना आहे। म्हणून आपण जोरदार टाळ्या वाजवून स्वागत करायचंय। फौजी बांधवांचं आपल्या ग्रामपंचायतच्या वतीने स्वागत होणार आहे आणि ते पहिलं नाव आहे मोहन सदाशिवराव कदम यांना मी विनंती करतोय। फौजी ज्यांच्याकडे बघून आम्हाला अभिमान होतो, ते कृतज्ञता वाटते की त्यांच्यामुळे आम्ही शांत पद्धतीने झोपू शकतो। उठते हुए तूफान का मंजर नहीं देखा, उठते हुए तूफान का मंजर नहीं देखा, देखो अगर आपने महाराष्ट्र में सबसे तेज काम करने वाला सरपंच नहीं देखा, वो सरपंच है श्री नारायण निवृत्तीराव कदम। याच्यासाठी जोरदार टाळ्या वाजूया आणि त्यांचं स्वागत, त्यांनाही माहिती नाही पण त्यांचं स्वागत करण्यासाठी सिंचन विहीर ज्यांच्या ज्यांच्या मंजूर झाल्या आणि त्यांच्या शेतामध्ये आता हरित क्रांती होणार आहे किंवा त्यांचं शेत बहरणार आहे, फुलणार आहे, त्या सिंचन ज्यांना ज्यांना मिळाले, विहिरी मिळाल्या, त्या विहिरीच्या बांधवांच्या वतीनं आपल्या सरपंचाचं स्वागत होणार आहे। म्हणून मी विनंती करतो की आपण सर्वांनी पुढे यावं आणि आपल्या आदरणीय गावचे सरपंच, खंबीर सक्षम नेतृत्व श्री नारायणराव निवृत्ती कदम यांचं आपण स्वागत करावं, ज्यांच्यासाठी ज्यांनी सिंचन विहिरी मंजूर करून दिल्या। तुम्हाला सांगतो 65 विहिरी प्रगती पथावर आहेत, त्यातील जवळपास 50% विहिरी मंजूर झाल्या, कामालाही सुरुवात झाली। असं मोठ्या मोठ्या गावामध्ये होत नाही वर्षभरामध्ये। आपल्या सक्षम आणि कार्यक्षम सरपंचासाठी म्हणावंसं वाटतं, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, बल्कि ये सूरत बदलनी चाहिए या गावाची, बल्कि ये सूरत बदलनी चाहिए। मेरे सीने में नहीं तो तेरे सीने में सही, कहीं भी हो लेकिन प्रगती की आग जलनी चाहिए। आणि ती प्रगतीचं जाळं आता बसवणार आहेत आणि त्याची खंबीररित्या सुरुवात झालेली आहे आपल्या सरपंचाच्या हस्ते। म्हणून जो तट्टूजवळा ग्रामपंचायतच्या वतीने आलेल्या समस्त पाहुणे मंडळींचं अगदी मनपूर्वक, अंतःकरणपूर्वक त्यांनी स्वागत केलेलं आहे, सत्कार केलेला आहे। तो सत्कार, स्वागत त्यांनी आपल्या वारकरी संप्रदायाला धरूनच केलेला आहे असं मला वाटतं। आणि आता त्यांच्याच वतीनं उपस्थित सर्व वारकरी मंडळी आहेत, ज्येष्ठ मंडळी आहेत, या बाजूला काही युवक मंडळी आहेत, इकडेही काही युवक मंडळी आहेत, माता भगिनी आहेत, तट्टूजवळा ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच व समस्त बॉडीच्या वतीनं, मेंबरच्या वतीनं आपल्या सर्वांचं मी कृतज्ञपूर्वक हात जोडून स्वागत करतो। आपल्या सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजूया। आणि आता पुढचं म्हणजे या लोकार्पण सोहळ्याचं प्रास्ताविक करण्यासाठी मी सन्माननीय आदरणीय रापतवार सर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी प्रास्ताविक सादर करावा। जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे विद्यार्थ्यांनो। शिस्तप्रिय शिक्षक म्हणजे आपले रापतवार सर आहेत, शांत बसायचे सर। गावं तुम्हाला वेगवेगळी भेटतात गुरुजींना, शिक्षकांना। असंच एक शिक्षक एका गावामध्ये गेले, आता सरांच्या बदल्या होत राहतात दर 10 वर्षाला। त्या गावामध्ये जरा राजकारण जास्तच होतं, असं राजकारण की बघायचं कामच नाही। त्या गावात त्या राजकारण्याचा मुलगा शिकत होता आणि तो नापास झाला। काय झाला तुम्हाला व्हायचंय का? तो नापास झाला आणि तो राजकारण्याचा मुलगा नापास झाला तरी सर तो राजकारणी गावात पेढे वाटायला लागला। शिक्षक म्हणले हे काय? अरे बाबा तुझं लेकरू नापास झाले। ते म्हणला सर शाळेत पोरं किती आहेत?
100. किती नापास झाले? 60. बहुमत कोणाकडे आहे? कळलं? राजकारण एवढं कुठं भिनलेलं असते कोण्या कोण्या गावामध्ये, त्याच्यात आपल्याला जायचं नाही. पण आता आपल्याला तट्टू गवळ्याचं युवा नेतृत्व, लाडकं नेतृत्व, खंबीर नेतृत्व आणि त्यांच्याकडे बघून आता तरुण, चांगले तरुण व्यसनाधीनतेपासून दूर राहून त्यांच्यात समाजसेवेत, राजकारणात त्यांच्या खांद्याला खांदा लावून, त्यांच्या पाठीमागे, त्यांच्या हातात हात देऊन सोबत राहणार आहेत असं भारदस्त नेतृत्व म्हणजे संदीप नारायणराव कदम यांचं स्वागत तरुण मित्रमंडळ तथा आताच यांच्या हस्ते होत आहे. आपण परत एकदा विनंती करतो की जोरदार टाळ्यांच्या आवाजात स्वागत झालं पाहिजे. वाव, गरज नाही आणि प्रत्येकाच्या मोबाईलवर आलेलं आहे की नेमकं तट्टूजवळा ग्रामपंचायतनं तट्टूजवळ्यासाठी नेमकं काय काय केले. तर जी पूर्ण लिस्ट तुमच्याकडे आलेली आहे, परत परत नाव घेऊन मी वेळ वाया घालणार नाही. पण आता ही संपूर्ण तुम्हाला घर परत भेटणार आहे. पण प्राथमिक स्वरूपात 4 जणांना या ठिकाणी आपण वाटप करणार, प्रत्येकाला भेटणार आहे. भरपूर आहे, पूर्ण महाराष्ट्रात ते दाखवणार आहेत. कळू दे या परभणी जिल्ह्याला की नुसतं राजकारण राजकारण करता करता गावाचं वाटूळ झालं. नुसतं म्हणतायत की गावात रस्ते पाहिजे, नाल्या पाहिजे, दारू व्यसन मुक्तता पाहिजे, पण कोणीच रोखोक म्हणून पुढे येत नाही. 2000 रुपये घेतं, मध विकत घेतात, पुन्हा 5 वर्ष ग्रामसभा सुद्धा घेत नाहीत. अशी शोकांकिता या परभणी जिल्ह्यात आहे. पण मला कृतज्ञता वाटते की मी या पिंगळीचा आहे आणि माझ्या पिंगळी जवळ असं मोठं वलय आहे आणि ते वलय चालवणार श्री नारायणराव निवृत्तीराव कदम सारखं सरपंच आहे की ज्यांनी या परभणी जिल्ह्यात आता नाव कमवणार आहे. म्हणून त्यांच्यासाठी शेवटचे शब्द म्हणतात. लोक म्हणतात माणसानं सोन्यासारखं असावं, लोक म्हणतात माणसानं सोन्यासारखं असावं, पण मी म्हणतो माणसानं सोन्यासारखं नसावं. एकतर सोनं हातात असतं, कोणाच्या गळ्यात असतं, जास्त्याकडे जास्त झालं तो तिजोरीत ठेवतो. पहिले लोक पोरून ठेवत होते. माणसानं व्हावं तर त्या परिसाप्रमाणे व्हावं, ज्याला संगतीत घ्यावं किंवा ज्याच्या संगतीत जावं त्याच सोनं करून टाकावं. म्हणजे असे आपले सरपंच निवृत्तीराव आहेत, आपल्या गावाचं सोनं केल्याशिवाय ते राहणार नाहीत. म्हणून सुधाकर कदम, वंदनाताई सुधाकर कदम या 5 मावल्यांना विनंती आहे आपण प्राथमिक स्वरूपात बघा, त्या शूटिंगसाठी प्राथमिक स्वरूपात प्रत्येकाला घरपोच ग्रामपंचायत देणार आहे. काय पाहिजे अजून? सर्व सुविधा. यामध्ये बघितलं की डोळे पाणावले चालल्यात. वाटतंय एवढी चांगली सुविधा आज प्रत्येक परभणी जिल्ह्यातल्या गावागावात झाली तर मावल्या किती आशीर्वाद देतील. माय तो सरपंच 100 वर्षाच्या पुढे जगावा, एवढं चांगलं करतोय आपल्या गावाचं, नाही का? आणि मी सरपंच साहेबांना, त्यांचे चिरंजीव संदीप भैयांना, संपूर्ण सरपंच त्यांच्या सदस्यांना विनंती करतोय आपणही पुढे यावं. पुढे यायचं आपल्या सर्वांनी. आणि सर थोडं फोकस घ्या. या सर्व या आपल्या आजच्या कार्यक्रमाचे सर्व प्रमुख पाहुणे, अध्यक्ष, शाळेचे शिक्षक, डॉक्टर ताई, ग्रामसेवक मॅडम आलेले आहेत, सर्व पुढे आहेत. आणि आपल्याला या कुंडीमध्ये काय काय आहे ते दाखवायचं. तर तुम्ही दाखवूया. तुम्ही आत येता, खाली ठेवा, खाली ठेवा. हा नाही, तुम्ही बाकी राहू द्या. फक्त तुम्ही दाखवा त्या कुंडीमध्ये काय काय आहे. तुमच्या जवळ काय काय दिलेलं आहे? एक कचरा कुंडी आहे, एकानं दाखवा. हा, एक आहे तुमच्या हातामध्ये झाडू आहे, सुपली आहे, स्टीलची आहे, माझ्याकडे प्लास्टिकची असती साधी. पिण्याची बॉटल आहे स्वच्छता करण्यासाठी. ओके, बघा घरातली स्वच्छता करायची. ताई साहेब तुम्हाला ग्रामसेवक ताई सांगणार आहेत परत येऊन. सरपंच साहेब तर रोजच भेटतात, त्या पण परभणी येऊन सांगणार आहेत. स्वच्छता घराची करायची, रस्त्यात टाकायची नाही, याच्यात टाकायची बरं का. या कुंड्या आहेत, या कोणत्या कुंड्यांची पण सुविधा केलेली आहे. जोरदार टाळ्या एकदा वाजवा. ओके, प्राथमिक स्वरूपामध्ये आता आपण वाटप केलेलं आहे. आणि आजच्या आता बसू शकता तुम्ही. पाहुणे मंडळींना विनंती आहे की आपण स्थानापन्न व्हावं. आणि उद्या सकाळी है ना ग्रामपंचायतच्या वतीनं घरपोच सगळं प्रत्येकाला भेटणार आहे, काळजी करायची नाही. आणि आजच्या लोकार्पण सोहळ्याचं
आभार प्रदर्शन. ताई साहेब दरवाजा खोलिये कचरा आ गया घंटीवाला असं ती म्हणून तुमच्या गावामध्ये फिरल. आणि आता लोकार्पण सोहळ्याचं आभार प्रदर्शन करण्यासाठी मी